निसर्गाची स्वतःची एक व्यवस्था असते, पण निसर्गात मानवी हस्तक्षेप कमी असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तुटलेल्या फांद्यांच्या ठिकाणी नव्यानं फुटवे येतात, उन्मळून पडलेल्या झाडांना नवसंजीवनी मिळते आणि वाऱ्याबरोबर पसरलेल्या बियांपासून नवीन झाडंही नैसर्गिकरित्या उगवतात. पण दुसरीकडे माणूस स्वतःच्या किरकोळ स्वार्थासाठी झाडं तोडतो. आजवरच्या बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय. त्याचाच आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट. निसर्गात पुनर्निर्मितीची प्रक्रिया अखंड सुरू असते. एखाद्या झाडाची फांदी तुटली तर काही दिवसात पुन्हा नवीन फुटवे येतात आणि झाड बहरू लागतं. वादळ वाऱ्यात अनेकदा मोठी झाडं उन्मळून पडतात, मात्र काही दिवसानं त्याच झाडांच्या बुंध्यावरून नव्या पालव्या फुटताना दिसतात. निसर्ग स्वतःला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत असतो. वाऱ्याच्या झोताबरोबर अनेक प्रकारच्या बिया पसरतात आणि दरवर्षी हजारो नवीन रोपं नैसर्गिकरित्या उगवतात. जंगल परिसरात तर ही प्रक्रिया निरंतर सुरू असते. त्यातून निसर्ग पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतो. पण दुसरीकडे माणसाचा हव्यास मात्र संपत नाहीये. विकासाच्या नावाखाली किंवा तत्कालीन स्वार्थासाठी हजारो झाडं तोडली जात आहेत. महामार्ग रुंदीकरणाच्या कामात लाखो वृक्षांची कत्तल होतीये. अगदी दुकानाच्या आड येतंय म्हणून झाड तोडलं जातंय. इमारत बांधण्यासाठी सर्रास झाडं कापली जातात. अनेक झाडांच्या खोडांवर किंवा मुळांवर ॲसिड टाकून झाडाचा जीव खोटला जातोय. त्यामुळे निसर्गाची स्वतःची पुनर्निर्मिती प्रक्रिया सुरू असली तरी मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होतीये. आता पावसाळा तोंडावर आहे. अशावेळी प्रत्येकानं जितकी झाडं लावता येतील ती लावली पाहिजेत. कारण निसर्ग स्वतःला पुन्हा उभं करण्याची ताकद ठेवतो, पण त्यासाठी माणसानं निसर्गाला जपणं आवश्यक आहे. खरं तर निसर्गापुढं माणूस खूपच छोटा आहे, पण स्वार्थानं उन्माद आलेल्या माणसाला अजूनही निसर्गाची किंमत आणि ताकद कळालेली नाही. यावर्षी महाराष्ट्रात 47 अंशापर्यंत तापमान गेलं. पर्यावरण बदलतंय हे नव्यानं सांगायची गरज नाही. अशावेळी निसर्गाच्या स्वयंप्रेरणेला मान देऊन पावसाळ्याच्या तोंडावर जास्तीत जास्त वृक्षारोपण होईल, लावलेली रोपं वाढतील, जगतील याची काळजी घेणं आवश्यक आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणं काळाची गरज असून आत्ताच आपण जागे झालो नाही तर निसर्ग आणि येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.